म्हणतात डोसेज वाढवा, इन्सुलिन इंजेक्शनचं डोसेज वाढवा. पेशंट काय म्हणतो डोसेज वाढवला सर तरी पण ग्लुकोज कंट्रोल होत नाहीये. मग ते गप्प बसतात कारण त्याच्याकडे कामच नाही, हे इन्सुलिन काम करत नाहीये. डोसेज वाढवलं तरी कंट्रोल होत नाही का, मग त्याला तिथे मग ह्याच्याही पुढे मग इन्सुलिन इंजेक्शन जसं काम करत नाहीये तिथं गोपियुष काम करतं. गोपियुष मध्ये काय आहे की नाही, गोपियुष मध्ये काय आहे की नाही. जसं आपल्याला इन्सुलिन इंजेक्शन माहितीये तसंच गोपियुष मध्ये इन्सुलिन लाईक ग्रोथ फॅक्टर आहे. इन्सुलिन लाईक ग्रोथ फॅक्टर इन्सुलिन सारखं काम करतं, डायबिटीजला बरं करतं. आणि हे कोण म्हणतं, आता तुम्ही म्हणाल की सर हे कोण म्हणतं की गायीच्या चिकामध्ये इन्सुलिन लाईक ग्रोथ फॅक्टर इन्सुलिन सारखं काम करतं, हे कोण म्हणतं, तर 1990 सालचं संशोधन म्हणतं. म्हणजे आपण असं म्हणून चालतंय का तुम्ही गायीचं चिक घ्या त्यात इन्सुलिन लाईक ग्रोथ फॅक्टर आणि ते डायबिटीजला बरं नाही चालेल, कोण म्हणतं. आणि तुमचा प्रश्न काय सर आहे हे कोण म्हणतं, तर 1990 साली जे संशोधन झालं गायीच्या चिकावर डायबिटीज मध्ये, 1990 साली जे संशोधन झालं डायबिटीज मध्ये गायीच्या चिकावर, ते संशोधन असं सांगतं की इन्सुलिन लाईक ग्रोथ फॅक्टर डायबिटीज मध्ये एक जबरदस्त ट्रीटमेंटचं काम करतं. ट्रीटमेंट म्हणजे इलाज. तुम्हाला माहिती आहे का डायबिटीज मध्ये इलाज ट्रीटमेंट नाहीये, त्याला फक्त मॅनेजमेंट आहे. डायबिटीज मॅनेजमेंट, ब्लड प्रेशर मॅनेजमेंट, सांधेदुखी मॅनेजमेंट, कॅन्सर सगळं मॅनेजमेंट आहे ॲलोपॅथीमध्ये बरं का. पण ॲलोपॅथीला आपण चुकीचं म्हणत नाहीये. आता काय झालंय ॲलोपॅथीला लिमिटेशन्स आले आणि म्हणून आपल्याला आयुर्वेदाकडं म्हणजे आपला एंड ऑफ द रिझल्ट काय की आपल्याला पेशंटला बरं करायचं. मग ते हे ॲलोपॅथी आणि आयुर्वेद कॉम्बिनेशन मध्ये देऊन आपण त्याला बरं करू शकतो आणि 100% फायदा होत आहे. तर 1990 साली जे गायीच्या चिकावर संशोधन झालं डायबिटीज मध्ये, ते संशोधन असं सांगतं की गायीचा चिक हा डायबिटीज मध्ये एक इलाज असू शकतो आणि ते काय करतो तर तुमच्या रक्तातल्या साखरेचा आहे ना त्याचा उपयोग वाढवतो. म्हणजे रक्तातली जी साखर आहे त्याचा उपयोग झाला म्हणजे ब्लड शुगर काय होईल नॉर्मल होईल. आपल्याला काय म्हणतात ग्लुकोज युटिलायझेशन म्हणतात त्याला, ग्लुकोज युटिलायझेशन म्हणजे रक्तातल्या साखरेचा उपयोग कशामध्ये झाला पाहिजे, शक्तीत रूपांतर. मग पटपट काय करतं हे रक्तातल्या साखरेला उपयोग करतं आणि रक्तातली साखरेचा उपयोग झाला तर साखर राहत नाही. ओके, अशा प्रकारे. तेवढंच नाही तर इन्सुलिन लाईक ग्रोथ फॅक्टर आहे ना इन्सुलिन इंजेक्शनचं पण काम करतं, एवढं पर्यंत त्यांनी सांगितलं. म्हणजे ज्या लोकांना इन्सुलिन चालू आहे त्यांना आपण इम्युनिटी सुरू केलं तर त्यांचा हळूहळू इन्सुलिन बंद होतं, कारण तेच काम इन्सुलिन लाईक ग्रोथ फॅक्टर करतं जे प्राकृतिक आहे. ती 1990 ची स्टडी झाली. येस, ठीक आहे. की जर मी पेशंट आहे तर मी कसं मानणार की ही गोष्ट खरी आहे, असं मला कसं वाटेल किंवा डायबिटीज पेशंटला. गुगलवर गेलात का नाही की असे तुम्हाला हजारो पेजेस दिसतील की गायीच्या चिकावर किती डायबिटीज मध्ये असे मल्टिपल संशोधन रिसर्च दिसते. पण मी खरं कसं मानेन, मी पेशंट आहे, मला रिझल्ट लागू शकतो का. बरोबर आहे, 100%. म्हणजे अशा भरपूर आम्हाला तुम्हाला काय आम्ही शेकडो रिझल्ट दाखवू शकतो त्यांचा HbA1c नॉर्मल आलाय आणि इंजेक्शन बंद आहे, गोळ्या बंद आहेत. मग आता गोळ्या बंद कोण करतं, आपण करत नाही. आपण गोळ्या सुरू कोणी केल्या, कन्सल्टंटनी, डायबिटोलॉजिस्टनी. मग ते बंद कोण करणार, डायबिटोलॉजिस्ट. मग डायबिटोलॉजिस्टला कसं करतं बंद करायचं म्हणून, ज्या वेळेस HbA1c नॉर्मल येतं तेव्हा डॉक्टर म्हणतात अरे HbA1c नॉर्मल आलं तुम्हाला गोळ्याची गरज नाहीये, मग ऑटोमॅटिकली हळूहळू कमी कमी करत बंद होतात. त्याला म्हणतात प्रेस्क्रिप्शन एव्हॅल्युएशन. प्रिस्क्रिप्शन एव्हॅल्युएशन म्हणजे त्या प्रिस्क्रिप्शन औषधाच्या चिठ्ठीतलं औषध बंद होण्याच्या प्रक्रियेला म्हणतात प्रिस्क्रिप्शन एव्हॅल्युएशन. ओके, आणि खूप स्ट्रॉंगली आता बरेच लोक, आता बरेच डॉक्टर्स म्हणजे मार्केटमध्ये आता 4-5 लोक तरी आहेत जे डायबिटीस रिव्हर्सलचं बोलतात. डायबिटीस रिव्हर्सल म्हणजे डायबिटीस बरा होतं, असे बरेच लोक बोलायला लागले. आपण 12 वर्षापासून बोलतोय. ओके, मग डायबिटीज मध्ये आपण खूप सारं बोलू शकतो. एवढंच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की डायबिटीज आजार नाही, तो काय आहे, विकार आहे. कशाचा विकार, जीवनशैलीचा विकार, म्हणजे लाईफस्टाईल म्हणतो आपण त्याला. जीवनशैलीचा विकार करायचं, जीवनशैली बदलायची म्हणजे त्याला लाईफस्टाईल डिसऑर्डर म्हणतात. पण लाईफस्टाईल डिसऑर्डरला लाईफस्टाईल मॉडिफाय करायचं म्हणजे बदलायची. जीवनशैली बदलत जर धन्वंतरीचे प्रोडक्ट खाल्ले तर 100% डायबिटीज बरा होतो. आणि हे कोण म्हणतं, हे काय सांगितलंय, इन्सुलिन लाईक ग्रोथ फॅक्टर कॅन डू पेनलेस जॉब ऑफ डेली इन्सुलिन. म्हणजे इन्सुलिन लाईक ग्रोथ फॅक्टर जे रोज सुई घ्यायला टोचवायला लागती, त्या सुई घेण्याचं जे टोचवून घेण्याचं जे दुखणं आहे तेच काम इन्सुलिन इन्सुलिन इंजेक्शनचं काम इन्सुलिन लाईक ग्रोथ फॅक्टर करतं. म्हणजे तुम्हाला सुई टोचवायची गरज नाही, इन्सुलिन इंजेक्शनचं काम इन्सुलिन लाईक ग्रोथ फॅक्टर करतं. नाही, आपण विकार आहे म्हणतो बरोबर ना, डिसऑर्डर. हा, हे विकार आहे म्हटलेलं आहे.